Audio Jungle. आता आज पुन्हा एकदा चाललोय जंगलाची सवारी करायला. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललोय जंगलात आपल्या रानभाज्या आणायला. आम्ही चाललोय तिघेजण, दोघे आलोय आणि एक जण येतोय अजून, त्याची वाट बघतोय. पतलू येणार आहे, पतलूची वाट बघतोय कधी येतोय, कारण आमचं काही ठाव ठिकाण नव्हतं जायचं की नाही. प्लॅनिंग केली नव्हती म्हणून टायमावरच आम्ही चाललोय, म्हणून ते पतलूला थोडं लेट झाला. आणि हे बघा, हे धामणं पावसाला चालू झालाय. पावसाळ्यामध्ये नसतात पण इथं आहेत अवेलेबल. तुमच्याकडे आहेत कशी धामणा? आणि इथे केवढा फुललेला दिसतोय मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय झूम करून. हा बघा, दिसला? चला नंतर येताना आपण काढून घेऊ त्या. खास करून आम्ही चाललोय वास्त्यांना, कारण की हा सीझन आहे वास्त्यांचा आणि वास्त्यासाठी आम्ही चाललोय. बांबूची भाजी आणि वास्तेत नाही जे भेटेल, दिंडे, आंबाडी, आणि तुम्हाला दाखवतो सुद्धा कुठकुठल्या भाज्या असतात. आणि बहुतेक अशा भाज्या ज्या आम्हाला पण माहिती नाही. आणि आमचा पतलू पण आलेला आहे. आता आम्ही सुरुवात करू आमच्या ट्रॅकिंगला. तर आम्ही सुरुवात करू, कारण की आम्ही चाललोय बांबूची भाजी आणायला आणि जे भेटेल ते घेऊन येऊ, रानभाज्या. हा गाईज, आणि फायनली आपल्याला पहिला बांबू भेटला इथं. आता तुम्हाला कसं दाखवू, एकदम काट्यामध्ये आतमध्ये. हा बघा, हा जो दिसतोय हा त्या वास्ता. आणि आपला मोठू सर्वात एक्सपर्ट आहे. चिंबोऱ्या काढायला सांगा, बांबू काढायला सांगा, पुढं ची मेहनत करायला लागते तेव्हा तर जाऊन भेटतंय. कुठं आता कुठं गेलाय तर बघा, किती आतमध्ये गचपटात घुसला. एक मिनिटात तुम्हाला तिथपर्यंत पोहोचतो मी. पतलूनी पण त्याची बोनी करून घेतली, त्याला पण भेटला. हे कुठं लागलं खाण्याला. आणि हा बघा मित्रांनो, हा आहे वास्ता. वास्ता म्हणजे ज्याला मराठीमध्ये बांबूचा कोंब असा म्हणला जातो. आणि तोच आपण घेऊन जाणार आहे भाजीसाठी, आणि याचाच भाजीसाठी वापरत आहे सध्या. ज्या खूप डिमांड आहे याची. ही आहे मित्रांनो आपली खडक आंबाडी, बघून घ्या. आणि अजून पुढे दाखवतो कुठल्या भाज्या भेटतात. तर मित्रांनो, तुम्ही कधी बघितली का, किंवा तुमच्याकडे आहे का अशी आंबाडीची भाजी? आणि आंबाडीचं जर सांगायचं गेलं तर मित्रांनो, तुम्ही म्हणजे फ्लेवर म्हणून असा एक ॲड करू शकता कुठल्या पण असं आपल्या वसाड भाजीत. तुम्ही प्रॉपर याची फक्त भाजी नाही बनवू शकत. आमचा पतलू सर्वात मेहनती घेऊन आल्याला दमदाटी आम्हाला ते भेटले. ते आम्ही इथं थोडं साफ करून घेऊन चाललोय, कारण की एवढं वजा कुठं फिरवणार.